हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मी सायंकाळी पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून अशीच व्लॉग काढत होती. तर माझ्या भावांनी मला बोलले की पूनम दीदी, आपल्या फ्रीजमध्ये ते मटकी मोड आहे ना, तर ते करून दे ना मला खाण्यासाठी. तर त्यासाठी मी एक कांदा घेतला, टोमॅटो घेतलं, कढीपत्ता घेतला आणि मिरच्या घेतल्या. त्यानंतर चिरून झाल्यानंतर मी गॅस चालू केला, त्यावर कढई ठेवली तापण्यासाठी, गरम होण्यासाठी. आणि जे सर्व तयारी असते ती मी करून घेतली. आणि नंतर कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी कढईमध्ये तेल ओतलं आणि ते गरम होईपर्यंत मी जी बाकीची तयारी असते ती मी करून घेतली. आणि त्यानंतर तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये 2-4 असे जिरे वगैरे टाकून बघितले आणि गरम झालं होतं. मध्ये कांदा टाकला परतण्यासाठी. कांदा मस्त असा तपकिरी रंगाचा होईपर्यंत त्याला परतून घेतलं. कांदा परतू दिला, पण कांदा काही लवकर परतत नव्हता. म्हणून माझ्या आईने सांगितलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाक, म्हणजे कांदा लवकर परतेल. आईने सांगितल्याप्रमाणे मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि कांदा परतण्याची वाट बघत होती, पण कांदा लवकर परतत नव्हता. आणि त्यामध्ये नंतर मी टोमॅटो टाकला. ते माझं फेवरेट आहे आणि खूप छान लागतं, तुम्ही करून बघा. आणि सगळं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि मस्त असं त्यांना परतू दिलं. ते परतून झाल्यानंतर त्यांची वाट बघत होती परतण्याची. बापरे, हे काही लवकर परततच नव्हतं. मला खूप कंटाळा आला होता परतण्याचा. मग त्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकली आणि मटकी मोड टाकलं आणि मस्त असं परतू दिलं. वा, एवढं छान झालं होतं ना, स्वाद तर एवढा भारी येत होता. असं वाटत होतं की लगेच ते खाऊन टाकावं. आणि तुम्हाला माहीतच आहे, स्वतः केल्यानंतर एवढा आनंद होतो. आणि मी हे पहिल्यांदाच केली होती, माझ्या आईने सांगितलं होतं. आणि वा, त्यामध्ये थोडंसं त्याला गरम होण्यासाठी प्लेट झापली आणि मस्त असं बनवलेलं मटकी मोड तयार झालं. आणि मीही खाल्लं, माझ्या भावालाही दिलं. तुम्हीही करून बघा. बाय बाय, थँक्यू.